कोका कोलामध्ये विष टाकले आणि माझ्या बायकोला ते प्यायला सांगितले. मी माझ्या बायकोचा खूप तिरस्कार करत होतो, कारण माझी पत्नी माझ्या कुटुंबाच्या पसंतीची होती. तिच्यापासून माझा जीव वाचवण्यासाठी मी कोका कोलाच्या ग्लासात विष ओतले आणि घराबाहेर मार्केटच्या दिशेने निघालो. आता मी तिच्या मृत्यूची बातमी ऐकायला उत्सुक होतो, की तेव्हा अचानक वडिलांचा फोन आला, की बेटा, सुनबाई अखेरचा श्वास घेत आहे. बेटा, तू लवकर घरी ये. तुला काहीतरी सांगायचे आहे. मी पळत घरी आलो. तेव्हा माझी पत्नी मरत असताना मला तिने असे काहीतरी सांगितले, की ते ऐकून माझा आत्मा हादरला. माझे नाव विकास आहे. मी शहरात काम करायचो आणि मी माझ्या कंपनीतून सुट्टी घेऊन लग्नासाठी घरी आलो होतो. आज माझ्या लग्नाला 1 महिना झाला आणि मला असे वाटले, की जणू 1 महिना नाही तर 100 वर्ष झाली आहेत. या लग्नात मी अजिबात खुश नव्हतो. तो प्रत्येक क्षण माझी घुसमट करत होता आणि या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मी शहरात परतलो. मी जाण्यासाठी सकाळी लवकर उठलो. माझ्या वडिलांनी त्यांच्या मरणासन्न मित्राला वचन दिले होते, की ते त्यांच्या मुलीला आपल्या घरची सून बनवतील. आणि आज त्यांनी ते वचन पूर्ण केले. त्यांनी त्यांच्या दिवंगत मित्राच्या मुलीशी माझे लग्न केले. माझी पत्नी माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी होती आणि ती दिसायला काळी आणि कुरूप होती. तिचे नाव आशा होते. मी रागाने घराबाहेर पडू लागलो. तेव्हा आशा हात जोडून मला म्हणाली, इतक्या लवकर परत जाऊ नको, असे सांगू लागली. माझ्या बायकोमध्ये मला अजिबात आवडत नव्हती. मला तिचे शब्दही माझ्यासाठी विषारी भासत होते. माझी पत्नी माझ्या डोळ्यासमोरून गायब व्हावी अशी माझी इच्छा होती, जेणेकरून मला तिचा चेहरा पाहावा लागणार नाही. पण हे शक्य नव्हते, कारण ती माझ्या घरामध्ये सून म्हणून आली होती. त्यामुळे तिला हे घर सोडता येत नव्हते. पण निदान मी हे घर सोडून शहरात जाऊ शकत होतो, कारण मी शहरातच काम करायचो. वडिलांच्या सांगण्यावरून मी ते लग्न करून विषाचा कडू घोट तर प्यायलो, पण मी माझ्या नवीन वधू आशाशी कोणतीही तडजोड केली नाही आणि तिला स्पष्टपणे सांगितले की माझ्याही इतका शहरात परत जाण्याचा विचार नाही. पण मी आता तुझ्या कुरूप चेहऱ्याकडे अजून पाहू शकत नाही. मला तुझा हा गडद रंग चेहरा घाबरवतो. माझे म्हणणे ऐकून ती पूर्णपणे कोमेजून गेली होती, असे मला वाटले. मग डोळ्यात अश्रू आणत ती म्हणाली, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आशाचे बोलणे ऐकून मी तिच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत राहिलो. काळ्या गडद रंगाची मुलगी माझ्यासारख्या हुशार आणि देखण्या मुलासोबत जगण्याचे स्वप्न पाहत होती. हे पाहून मला मनातच हसू आले. बरं, यात आशाचाही काही दोष नव्हता. कदाचित माझ्यामुळेच ती हे स्वप्न पाहत असावी, कारण मी भावनांनी भारावून गेलो होतो आणि आशासोबत लग्नाची पहिली रात्र साजरी केली होती. मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही आणि ही माझी चूक होती. पण आता मला आशा सहन होत नव्हती. जेव्हा आईबाबांना कळले की मी परत शहरात जाणार आहे, तर ते दोघे माझ्याजवळ आले आणि मला समजावत होते की आताच तुझे लग्न झाले आहे. फक्त 1 महिना झाला आहे आणि तू नव्या सुनेला सोडून जात आहेस. मी वडिलांचे बोलणे ऐकत होतो, कारण मी त्यांचा अत्यंत आज्ञाधारक मुलगा होतो. माझे वडील माझे खूप कौतुक करायचे की मी त्यांचे सर्व ऐकतो आणि माझ्यामुळे माझ्या वडिलांचे हृदय तुटू नये अशी माझीही इच्छा असायची. मी कामाच्या बहाण्याने माझ्या वडिलांकडे परवानगी मागितली आणि नंतर त्यांनी मला शहरात जाण्याची परवानगी दिली. त्यांना आपल्या कष्टाळू मुलाचा अभिमान वाटला. मी घरातून बाहेर पडलो तेव्हा आशा गच्चीवर कपडे घालायला गेली होती. तिला न सांगता मी घराबाहेर पडून मोकळ्या वातावरणात श्वास घेतला. गावाकडच्या वातावरणात मला गुदमरल्यासारखं वाटत होतं. खरं वास्तव तर हे होतं, मला शहराचे ग्लॅमर आवडत होते. मला हवे असते तर मी माझ्या गावातही स्वतःचा व्यवहार सुरू करू शकलो असतो. पण मला गावात काम करणं अजिबात आवडलं नाही आणि कसं तरी यानंतर मी शहरात काम करू लागला आणि तिथेच राहू लागला. गावी कधी कधी फक्त नावापुरतेच यायचो. विमानतळावर उतरताच अंगरक्षक माझी महागडी गाडी घेऊन आले. माझे कामच असे होते की मला सुरक्षेची गरज पडत होती.
जर माझ्या वडिलांना हे माहीत झाले की त्यांचा लाडका एकुलता एक मुलगा काय काम करतो, तर ते बिचारे देवालाच प्रिय झाले असते. माझ्या बायकोचा विचार केला तर मला तिची अजिबात पर्वा नव्हती. मला जुन्या विचारांची आणि सर्व ग्लॅमरपासून दूर असलेली बायकोही नको होती. शहरात अनेक सौंदर्यवती आहेत आणि मुली माझ्या मैत्रिणी आहेत. म्हणूनच गावातील ही ती काळी आणि अशिक्षित मुलगी मला जराही आवडली नाही. शहरात माझे नाव होते, एक ओळख होती. मोठमोठे कंत्राटदारही माझ्यासमोर पाणी भरायचे आणि कोणत्याही तस्कराचा उल्लेख नाही. पोलीसही माझ्या भागाकडे ढुंकूनही पाहत नव्हते. होय, मी एक नावाजलेला आणि खूप मोठा गुन्हेगार होतो. आशाला विसरून मी माझ्या कामात व्यस्त झालो होतो. तो एक दिवस होता जेव्हा मी वेश बदलून ट्रेनमध्ये प्रवास करत होतो आणि माझ्या बळीचा शोध घेत होतो. मी माझ्या कामात कॉलेजच्या वयाच्या तरुण मुली आणि मुलांना सामील करायचो. या वयात प्रत्येकाला पैसे कमवायचे असतात आणि आई-वडिलांना आधार द्यायचा असतो. मुला-मुलींना चांगले पैसे देऊ करायचो. मी अनेक मुला-मुलींना माझा बळी बनवले होते. नेहमीप्रमाणे त्या दिवशी ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. मी सीटवर बसलो होतो आणि माझ्या शेजारी एक मुलगी उभी होती. ती गरीब कुटुंबातील असल्यासारखी दिसत होती. तिची बॅगही बरीच जुनी झाली होती. तिचे बूटही जुने आणि फाटलेले होते. त्या मुलीचे रूप जोरजोरात तिच्या गरिबीची कहाणी सांगत होते. मला माझा नवीन बळी सापडला होता. अशा मुलींना अडकवणं खूप सोपं आहे, हे मला माहीत होतं. अशा मुली स्वतःला गरिबीतून मुक्त करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. मी माझ्या सीटवरून उठलो आणि तिला या सीटवर येऊन बसण्यास सांगितले. मुलीने माझे बोलणे ऐकताच ती रागावली आणि माझ्याकडे टक लावून पाहू लागली. ती म्हणाली, मी तुझ्यासारख्या मुलाला खूप चांगले ओळखते. जर तुम्हाला मुलींशी बोलण्यासाठी निमित्त हवे असेल तर मुलींना बसण्याची ऑफर द्या आणि तिच्याशी बोलणे सुरू करा. ही पद्धत जुनी आहे. तुझ्यासारख्या सगळ्या पोरांच्या सगळ्या युक्त्या मला माहीत आहेत. मलाही तिच्याबद्दलची ही गोष्ट आवडली. मला माहीत होते की ही मुलगी माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. माझा डरपोक बायकोचा चेहरा अचानक माझ्या समोर आला आणि तिचा चेहरा आठवताच माझे तोंड कडू झाले. त्या दिवसानंतर मी रोज त्या स्टेशनवर जाऊन उभा राहायचो जिथून तिने ट्रेन घेतली होती आणि मी पण तिच्या मागे लागलो आणि त्याच डब्यात चढायचो. त्या मुलीशी बोलण्यासाठी मी काहीतरी निमित्त शोधत राहिलो. त्याची हेरगिरी करण्यासाठी मी माझे खास लोक तैनात केले होते. दुसऱ्याच दिवशी मला तिच्याबद्दल पूर्ण माहिती मिळाली. ती अतिशय गरीब कुटुंबातील होती. त्यांचं एक खोलीचं घर होतं. ती तिच्या वृद्ध आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. त्या मुलीचे नाव मानसी होते. तिचे कॉलेजही कळलं. नंतर मध्ये काही दिवस मी माझ्या कामात खूप व्यस्त झालो आणि मानसीबरोबर ट्रेनमध्ये गेलो नाही आणि मला जरा रिकामे वाटू लागले आणि मला माझ्या स्थितीची जाणीव नव्हती. आता मला जरा खाली वाटू लागले होते. एके दिवशी मी तिच्या कॉलेजमध्ये गेलो आणि तिच्या मैत्रिणीला सांगितले की मला मानसीचा प्रत्येक क्षणाचा रिपोर्ट हवा आहे. आधी तर मानसीची मैत्रीण मानत नव्हती, पण माझ्यासोबत मोठमोठ्या मिशा असलेला बॉडीगार्ड बघून तिचा उद्धटपणा संपला. मग त्या मुलीने माझा नंबर लिहिला आणि मी तिथून उठलो. पण मला
मानसीला पुन्हा पुन्हा पाहावं का वाटत होतं ते कळत नाही. पुढचे काही दिवस माझ्यासाठी खूप व्यस्त होते आणि दरम्यान मला मानसीला पाहू शकलो नाही. पण तिचा विचार मला पुन्हा पुन्हा त्रास देत होता. आणि मग एके दिवशी अचानक मानसीची मैत्रिणीचा फोन आला. तिने सांगितले की मानसीचे 2 दिवसांनी लग्न आहे. हे ऐकून माझे मन हेलावले. तिने तिच्या मैत्रिणीलाही लग्नाचे आमंत्रण दिले होते. मग तिने लगेच मला फोन करून सांगितले. मी दुःख आणि रागाच्या एका विचित्र चौरस्त्यावर उभा होतो. काय करावं हे समजत नव्हते. मग अचानक मला समजले की मी मानसीच्या प्रेमात पडलो आहे. मी माझ्या परिस्थितीवर खूप हसलो आणि मग मी खाली बसलो आणि काय करावे याचा विचार करू लागलो. तेवढ्यात माझ्या मनात एक विचार आला आणि मानसीच्या लग्नाची मिरवणूक येण्याआधी मी माझ्या एका विश्वासू माणसाला पाठवले आणि मानसीला तिच्या घरातून उचलून माझ्या घराच्या एका खोलीत बंद केले. त्या मुलीला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये असे मी माझ्या माणसांना कडक शब्दात सांगितले होते. तिच्या सन्मानाचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी होती आणि तिच्या अंगावर खाचही पडू नये असे मला वाटत होते. मानसीला बघायला माझं मन तळमळत होतं, पण मी मोठ्या कष्टाने स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो होतो. 2 दिवस आणि 2 रात्री घरी ठेवून तिला सुखरूप तिच्या घरी पोहोचवण्यात आले. ती आली होती तशीच निरागसपणे गेली होती. मानसीच्या मंगेतराने तिच्याशी संबंध तोडले होते. आता मला पुढे काय करायचं होतं ते म्हणजे मानसीच्या हृदयात स्वतःसाठी जागा बनवायची होती. मी सर्व काही मोठ्या योजनेने करत होतो. ही माझी जुनी सवय होती आणि त्यामुळेच आजपर्यंत पोलीस मला अटक करू शकले नव्हते. पोलिसांना माझ्यावर संशय आला, पण ते माझ्या विरुद्ध पुरावे शोधण्यात अपयशी ठरले. आता मी मानसीच्या गल्लीत जाऊन उभा राहायचो. मी अतिशय हुशारीने मानसीच्या वडिलांशी मैत्री केली होती. तो एक साधा माणूस होता. त्याच्याशी बोलणे अवघड नव्हते. जेव्हा मी मानसीच्या वडिलांशी बोलू लागलो तेव्हा त्यांनी मला सांगितले की मानसीचा मंगेतर घरचा सर्व खर्च करत असे. त्या मुलामुळे घरची चूल पेटायची. आता उपाशी राहण्याची वेळ आली होती. मी मानसीच्या घरी रेशन पोहोचवले. मानसीच्या वडिलांनी खूप नकार दिला, पण मीही त्यांना सांगितले की मला स्वतःचा मुलगा समजा. आणि अशा प्रकारे मानसीच्या वडिलांची ओळख झाल्यावर मी त्यांचे घरही गाठले. मी मानसीच्या घरी पैसे उधळत होतो, पण मीच तिचे अपहरण केल्याचे मानसीला कळले होते. त्यामुळेच ती माझ्यावर रागावली होती आणि माझ्याशी बोलतही नव्हती. पण मीही मागे हटणार नव्हतो. मानसीच्या घरची संपूर्ण जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली होती. कधी मी तिच्या म्हाताऱ्या आईवडिलांना डॉक्टरांकडे घेऊन जायचा, तर कधी तिच्या घरी आवश्यक वस्तू घेऊन जायचा. माझ्या ह्याच दयाळूपणामुळे मानसीने माझी माफी मागितली. मी म्हणालो, कधी कधी लोकांना गैरसमज होतात, याची गरज नाही. त्या दिवसानंतर मी जेव्हाही तिच्या घरी जायचो तेव्हा ती माझ्यासाठी स्वतःच्या हाताने चहा बनवायची. अशा रीतीने आम्ही दोघे हळूहळू मित्र झालो. कधी कधी बाहेर फिरायला जायचो. कधी कधी मी तिला महागड्या हॉटेलातही घेऊन जायचो आणि काहीतरी खाऊ घालायचो. आम्ही एकत्र सिनेमाही बघायचो आणि तिला खूप शॉपिंग करून द्यायचो. महागडे कपडे, ज्वेलरी आणि सँडलही खरेदी करायचा आणि जगभरातून
वस्तूही विकत घेत असे आणि मला तसे केल्याचा अजिबात पश्चाताप झाला नाही. कारण हे सर्व केल्याने माझ्या मनाला खूप शांती मिळत होती. मानसीच्या सौंदर्याचे मला वेड लागले होते. मी दिलेले महागडे कपडे आणि दागिने तिचे सौंदर्य आणखीनच सुधारत होते. मानसीचाही माझ्याकडे कल होता. लपलेल्या शब्दात मी तिच्याकडे माझे प्रेम व्यक्त केले होते आणि तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता. जेव्हा मी मानसीच्या वडिलांना तिच्या नात्याबद्दल विचारले होते आणि मानसीच्या वडिलांनाही या नात्यात नकार नव्हता. उलट ते तर आनंदाने वेडे झाले. मानसीनेही हो म्हटलं. पण माझ्या पहिल्या लग्नाची माहिती तिला कुठून झाली देव जाणे. मी तर आजपर्यंत आशाबद्दल तिला काही सांगितले नव्हते आणि ती दिवसभर रडत राहिली. तिचे अश्रू पाहून माझे हृदय फाटायला करत होते. आशा आमच्या वाटेचा काटा बनणार नाही याची खात्री मी तिला प्रत्येक प्रकारे दिली. कारण मला तिच्याकडे बघायलाही आवडत नाही आणि ती एक साधी मुलगी आहे. ती गावात राहणार आणि आपण शहरात राहू. पण मानसीला हे काही मान्य नव्हते, पटले नाही. आणि मग मानसीने एक अट घातली की जोपर्यंत मी आशाला घटस्फोट देत नाही तोपर्यंत ती माझ्याशी लग्न करणार नाही. मी तिला सांगितले की मी आशाला सोडू शकत नाही. कारण जर मी तिला सोडले तर माझे आई वडील मरून जातील. तर मानसी म्हणाली की तू असं काही कर की आशा स्वतःच तुला सोडून जाईल. मला तिचे म्हणणे आवडले. मला शहरातून सर्व काही सोडून पुन्हा गावी जाण्यास भाग पाडले गेले. मी गावी आलो तेव्हा आई बाबा आणि आशा खूप खुश झाले होते. पण माझे वागणे आशाशी खूप कठोर होते. प्रत्येक संभाषणात मी तिचा अपमान करायचो आणि तिला टोमणा मारायचो, पण तिने माझ्या बोलण्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. ती फक्त मूकपणे अश्रू ढाळत राहिली. तिच्या काळ्या रंगाने मला आणखीन राग आला. मी तिला तिच्या गडद रंगाबद्दल टोमणे मारायचो. मी तिला म्हणालो की तुझ्या काळ्या रंगामुळे माझे नशीबही काळे झाले आहे. मी तिला धरून आरशासमोर उभे करायचो आणि तिला विचारायचो तुझा आणि माझा जोर कुठे जुळतो. तू काळी काळी रात्र आणि मी उजळणारी सकाळ. आशाचे डोळे भरून यायचे आणि ती माझ्याकडे बघायला लागली. तिच्या अश्रूंचा माझ्यावर क्षणभर काहीसा परिणाम व्हायचा. पण मी माझ्या मनाचे काय करणार. मी मानसीच्या प्रेमात वेडा झालो होतो. मी आशासोबत खूप वाईट वागायला सुरुवात केली आणि आता मी शारीरिक हिंसापर्यंत पोहोचलो होतो. मी पण आशावर हात करू लागलो. माझ्या निर्दयपणानंतरही ती एकही शब्द बोलायची नाही. मला आशाच्या उद्धटपणाचा खूप राग यायचा. तिला खूप धीट वाटत होते. मी तिच्यापासून जितका पळायचो ती तितकीच माझ्यावर मस्त होती. माझ्या आयुष्यात मानसी नसती तर कदाचित आतापर्यंत मला आशाच्या चांगुलपणाचे वेड लागले असते. पण आता मला तिच्यापासून सुटका हवी होती. त्यामुळे तिच्या या कृतीने मला आणखीनच राग आला. शक्य तितक्या लवकर मला मानसीकडे जायचे होते. मला तिचा सुंदर चेहरा आठवत होता. मला गावात येऊन 2 महिने झाले होते आणि याचा माझ्या व्यवसायावरही खूप वाईट परिणाम झाला. मी मोबाईलवर सतत मानसीच्या संपर्कात होतो. मी तिला थोडा धीर धरायला सांगायचो आणि सारी परिस्थिती सांगत राहिला. आशा माझ्याशी तिचे नाते कोणत्याही प्रकारे संपवणार नाही हेही मी सांगितले.
ती माझी सर्व मारहाण सहन करत राहते आणि मग मानसीने मला अशी कल्पना दिली ज्याने माझे हृदय हेलावले. मानसी मला म्हणाली, तुझ्या बायकोला विष दे. माझे हृदय क्षणभर थक्स झाले, पण याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी म्हणालो, ठीक आहे, मी लवकरच तुला ही आनंदाची बातमी सांगेन. आणि हे बोलून मी फोन ठेवला. एव्हानाच सकाळ झाली होती. रात्री झोपेत असताना अचानक मला जाग आली. तेव्हा आशा बेडवर नव्हती. मी उठून आशाला घरात शोधले, पण ती कुठेच दिसली नाही. मग मी टेरेसवर गेलो आणि ती तिथे बसली होती. तिच्या गालावरून अश्रू वाहत होते. त्यावेळी मी तिच्याशी खूप प्रेमाने बोललो आणि विचारले, काय झाले आशा? मी विचारल्यावर ती किंचित हसली, पण होठावर लाज आणली नाही. ती म्हणाली, अपराधी मी खूप वाईट आहे ना. माझे शब्द कृत्रिम प्रेमाने भरले होते आणि मी माझ्या या प्रेमावर व्यथित होऊन म्हणू लागलो, वाईट तर मी आहे. आधी तुमचे जीवन नरक केले आहे. जेव्हा मी तुम्हाला पाहते तेव्हा माझे हृदय खूप दुखते. तुझ्यासारखा देखणा आणि हुशार मुलगा, त्याला माझ्यासारखी कुरूप पत्नी मिळाली आहे. तू कुठे वाईट आहेस? मी वाईट आहे. तिचे बोलणे ऐकून मला वाटत होते की मी किती नीच माणूस आहे. पण ते म्हणतात ना की ज्याचा चेहरा काळा असतो त्याचे हृदय खूप स्वच्छ असते. आशा मनाने खूप निर्मळ मुलगी होती. मी आशाचे अश्रू पुसले आणि म्हणालो, ठीक आहे, हे सर्व सोड. आज खूप गरमी आहे. तुला कोल्ड्रिंकमध्ये काय प्यायला आवडेल? तिने कोका कोलाचे नाव घेतल्यावर मी हसून म्हणालो, चल घे, उद्या सकाळी घेऊन येतो. क्षणभर मनात इच्छा झाली की ही वेळ इथेच थांबावी आणि मला या निष्पाप मुलीचा जीव घ्यावा लागणार नाही. पण तेवढ्यात मानसीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. मी मानसीशिवाय जगू शकत नव्हतो आणि मानसीला मिळवण्यासाठी मला हे कडू घोट प्यावे लागणार होते. काही वेळ आशा जवळ बसल्यावर मी आशाला म्हणालो, चल खाली जाऊ, मला झोप येत आहे. मग आम्ही दोघे आमच्या खोलीत येऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी बाहेर गेलो आणि तिथून मी आशासाठी कोका कोला विकत घेतला आणि घरी परत येऊ लागलो. वाटेत मी त्या कोका कोलात विष मिसळले. हे करताना माझे हात थरथरत होते. मी घामाने भिजलो होतो. पण त्या दिवशी माझ्यातील सैतानाने माझे चालू दिले नाही. त्याने माझ्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले होते. मी घराकडे निघालो. घरी पोहोचल्यावर माझे खोटे प्रेम व्यक्त करून मी कोका कोला आशासमोर ठेवला आणि तिला प्यायला सांगितला. तिने माझ्यासमोर कोका कोला प्यायला. अशा विषारी कोका कोलामुळे ती मरणार याची खात्री पटल्यावर मीही उठलो. माझे सामान आधीच भरले होते. बाय बोलून मी आशाचा निरोप घेतला आणि आनंदाने शहराच्या प्रवासाला निघालो. माझ्या आनंदातला हाच सगळ्यात मोठा काटा होता. निघून जाईल हा विचार करून मला खूप निवांत वाटलं. पण मी शहराकडे जाताना कळत नाही माझे हृदय का धडधडत होते. मी मानसीला फोन करून माझ्या आगमनाची माहिती दिली नाही, कारण तिच्या घरी पोहोचल्यावर तिला सरप्राईज द्यायचे मी ठरवले होते. दाराची चावी माझ्याकडेच होती, कारण तो फ्लॅट मी मानसीसाठीच विकत घेतला होता. त्या फ्लॅटवर पोहोचल्यावर मी गपचूप दरवाजा उघडून त्या घरात प्रवेश केला. पण मला एक विचित्र अनुभूती आली. तिथे खूप शांतता होती. तेवढ्यात मला मानसीला एका खोलीतून बाहेर येताना दिसली. ती खूप सुंदर दिसत होती आणि मानसीच्या हातात मिठाईचा ट्रे होता. ती माझ्याकडे बघून माझ्याशी बोलू लागली, आज आपल्या मार्गातील काटा निघून गेला आहे. आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. हे घे, गोड गोड खा. पण तिचा आनंद पाहून मी थक्क झालो. जेव्हापासून मी तिला कॉल केला होता की कोका कोलामध्ये विष दिले आहे, तेव्हापासून ती ही तयारी करत होती आणि आनंद साजरा करत होती. ती म्हणाली, माझ्याकडून तोंड गोड कर. मिठाई पाहून मला विचित्र वाटत होते, पण मानसीने पुन्हा पुन्हा बोलली म्हणून मी पण एक तुकडा उचलला आणि खाल्ला. ती हसत हसत खोलीत गेली. बराच वेळ होऊनही ती परत आली नाही. तेव्हा मी त्या खोलीच्या दिशेने गेलो आणि दरवाजाच्या आत डोकावून पाहिले तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. खोलीतून एका मुलाच्या बोलण्याचा आवाज येत होता. मानसी त्या मुलाजवळ बसून म्हणत होती, महेशची काळजी करू नका, मी विकासची निश्चित व्यवस्था केली आहे. मिठाईत विष टाकून मी त्याला दिले आहे आणि आज मी आपला बदला घेतला आहे.
माझा गुन्हेगार कोण आहे हे मला कळणार नाही असे त्याला कसे वाटले? लग्नाच्या रात्री माझे अपहरण कोणी केले होते? माझा गुन्हेगार विकास आहे. महेशजी, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला ही देवाची कृपा आहे. मी फक्त तुझ्यावर प्रेम करते. मी तुझ्यासोबत आहे आणि नेहमीच असेन. मानसीचे बोलणे ऐकून तिथे उभे असणाऱ्याची माझी हिंमत होत नव्हती. मी शांतपणे तिथून बाहेर आलो आणि मग अचानक माझ्या घरातून फोन आला आणि माझी आई म्हणाली, बेटा, तुझी पत्नी शेवटचा श्वास घेत आहे आणि ती तुला काय बोलावते आहे. माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. मला आता माझी चूक कळाली होती. मलाही विषबाधा झाली होती. माझीही प्रकृती बिघडत चालली होती. पण आता मला माझ्या परिस्थितीची काळजी नव्हती. मी पटकन गावात पोहोचलो. आशाच्या चेहऱ्यावर प्राणघातक शांतता पसरलेली होती. मी पाहिली. मी घरी पोहोचताच माझ्या बायकोने हसत माझ्याकडे पाहिले. तिचं हसणं पाहून माझा आत्मा थरथरला आणि मग अचानक तिने माझे पाय धरले आणि म्हणाली, मला क्षमा करा. मी घाबरलो आणि विचारले, काय झाले आशा? ती रडत म्हणाली, मी तुझे कपाट शोधले आणि तुमच्या बद्दल चुकीचे कामाचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. तिने जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्य वाटले. माझे हातपाय थरथरू लागले. विष आपलं काम करत होतं, पण तरीही मी तिचं बोलणं प्रामाणिकपणे ऐकत होतो. मी तुझ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत असल्याचे तिने सांगितले. पण मी कारवाई करावी की नाही या विचारात मग्न होती. पण मला तुला देवाच्या कोपापासून वाचवायचे होते. म्हणून मला तुला ह्या चुकीच्या दलदलीतून बाहेर काढायचे आहे. आणि तुला या दलदलीतून बाहेर काढण्याचा माझ्याकडे एकच मार्ग होता. तो म्हणजे तुला पोलिसांच्या स्वाधीन करणे. मी आजच तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. पोलीस कधीही येथे पोहोचू शकतात आणि तुम्हाला अटक करू शकतात. मला आशाबद्दल काहीही वाईट वाटले नाही. असे म्हणताच आशा जमिनीवर कोसळली. मी रडलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत होतो. मी तिला पटकन डॉक्टरांकडे घेऊन गेलो. आशाची प्रकृती खूपच बिघडली होती. तिच्यासाठी 48 तास धोकादायक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मी रडत रडत देवासमोर आशाच्या जीवाची भीक मागत होतो आणि मी सुद्धा बेशुद्ध पडलो. शुद्धीवर आल्यावर मला डॉक्टर माझ्याजवळ उभे असलेले दिसले आणि सगळ्यात आधी मी आशाबद्दल विचारलं होतं. देव प्रसन्न झाला आणि आशा वाचली. माझी तब्येत परत चांगली झाल्यावर पोलिसांनी मला अटक करून घेऊन गेले. मी माझा गुन्हा मान्य केला होता. तुरुंगात मी रात्रंदिवस देवाचा धावा केला आणि माझ्या पापांची क्षमा मागितली. मला 15 वर्षांची शिक्षा झाली. 15 वर्षांनंतर मी तुरुंगातून सुटलो आणि माझ्या गुन्ह्याची शिक्षा भोगून घरी परतत असताना आशा मला माफ करेल की नाही असा प्रश्न मला पडला होता. माझ्या सुटकेबाबत मी कोणालाही माहिती दिली नव्हती. मी शांतपणे घरी पोचलो आणि दाराबाहेर थांबला. घरातून आशाचा गोड आवाज येत होता. ती जी सांगत होती आईला की तुमचा मुलगा खूप शूर आहे. तो आल्यावर तुम्हाला दिसेल की तो किती चांगली व्यक्ती आहे. त्याचा रस्ता चुकला होता, पण आता आमचा उद्याचा दिवस चांगला असेल. मला ते आता सहन झालं नाही आणि मी धावत घरात गेलो. त्याच्या पायाजवळ अश्रूंनी माझ्या पापांची माफी मागितली. आशाने मला उचलून मिठी मारली आणि क्षमा केली. त्यानंतर मी माझ्या वडिलांना चिकटून राहिलो आणि मी वडिलांना सांगू लागलो की आज मी फक्त तुमच्यामुळेच चांगला माणूस झालो आहे, कारण तुम्ही माझ्यासाठी इतका चांगला साथीदार शोधला होता. आता आशा या काळसर रंगावर मला चांदण्यासारखं वाटत होतं. लोक म्हणतात की माणूस कधीच निराश होत नाही. जेव्हा मोठ्यांच्या आशीर्वादाने जीवन आनंदाच्या रंगाने भरून जाते तेव्हा माझ्या लग्नाला 18 वर्ष झाली आणि आता मला 2 जुळ्या मुली आहेत. मी आशासोबत आनंदाने जगत आहे. मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.